हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत क्लास 9th चॅप्टर नंबर 1 अल्जेब्रा सेट्स प्रॅक्टिस सेट 1.3. बघा, प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये आपला क्वेश्चन नंबर 1 आहे. इफ ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ए बी सी डी ई, बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट सी डी ई एफ, सी डी ई एफ and C is equal to B comma D, D is equal to set D is equal to A comma E. ठीक आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू. आपल्याला काही स्टेटमेंट दिल्यात, तर ह्या सेट्सला कंपेअर करून आपल्याला बघायचं आहे की त्या गिवन स्टेटमेंट ट्रू आहेत की फॉल्स आहेत. तर बघा, फर्स्ट स्टेटमेंट आपल्याला त्यांनी दिली आहे, सी इज सबसेट ऑफ बी. सी हा बीचा सबसेट आहे का, ही स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे. तर बघा, सी हा बीचा सबसेट आहे का हे बघण्यासाठी आपल्याला बघायचं सेट सी आणि सेट बी. सेट सीमध्ये इलेमेंट आहेत बी कॉमा डी आणि बीमध्ये इलेमेंट आहेत सी डी ई एफ. पण सीमधला प्रत्येक इलेमेंट हा बीमध्ये आहे का. सेट सीमधला प्रत्येक इलेमेंट हा जर बीमध्ये असेल तरच सी हा बीचा सबसेट आहे. ठीक आहे. तर बघा, सीमध्ये इलेमेंट आहेत बी कॉमा डी आणि बीमध्ये डी आहे पण बी तर नाही आहे. Therefore, since all the element of set C are not present in B, therefore the given statement is false. Now next one, A is a subset of D. आपल्याला given काय आहे, A is a subset of D. ही स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे. तर बघा, A मधला प्रत्येक इलेमेंट हा D मध्ये आहे का. सेट A मधला प्रत्येक इलेमेंट हा सेट D मध्ये आहे का, तर नाही आहे. बघा, त्यामुळे ही स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे. त्याचा रिझन आपल्याला काय लिहायचं आहे, since all the element of A are not present in D and therefore the given statement is false. Now next one, D is a subset of B. D हा B चा सबसेट आहे का. तर D मधला प्रत्येक इलेमेंट हा B मध्ये आहे का. बघा, D मध्ये A कॉमा E आहे, तर B मध्ये E हा इलेमेंट आहे पण A नाही आहे. त्यामुळे D मधला प्रत्येक इलेमेंट B मध्ये नाही आहे. अगेन दिस स्टेटमेंट इज फॉल्स अँड त्याचं रिझन आपल्याला लिहायचं आहे, सिन्स ऑल द इलेमेंट ऑफ डी आर नॉट प्रेझेंट इन बी. नाव नेक्स्ट वन, डी इज अ सबसेट ऑफ ए. डी हा एचा सबसेट आहे असं त्यांनी गिवन आहे. ट्रू आहे की फॉल्स आहे. बघा, डीमध्ये इलेमेंट काय आहेत ए कॉमा ई आणि एमधले इलेमेंट काय आहेत ए बी सी डी ई. तर डीमधला प्रत्येक इलेमेंट एमध्ये आहे, म्हणजे ए आणि ई हा पण एमध्ये आहे, सेट एमध्ये आहे. त्यामुळे गिवन स्टेटमेंट काय ट्रू आहे. आणि त्याचं रिझन आपल्याला लिहायचं आहे, सी ऑल द एलिमेंट ऑफ डी आर प्रेझेंट इन ए अँड देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इज ट्रू. नाव नेक्स्ट वन, बी इज अ सबसेट ऑफ ए. बीमधला प्रत्येक इलेमेंट हा एमध्ये आहे का. बघा, बीमधला प्रत्येक इलेमेंट आपल्याला एमध्ये दिसतोय का, सी डी ई एफ. तर एमध्ये आहे का, सी आहे, डी आहे, ई आहे, पण ए या सेटमध्ये एफ नाही आहे अँड देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. पुन्हा आपलं रिझन तेच लिहायचं आहे, सिन्स ऑल द एलिमेंट ऑफ सेट बी आर नॉट प्रेझेंट इन ए. नाव नेक्स्ट वन, सी इज अ सबसेट ऑफ ए. सीमधला प्रत्येक इलेमेंट एमध्ये आहे का. सेट सीमध्ये आपल्याला इलेमेंट आहेत बी कॉमा डी. तर बघा, एमध्ये पण आहे बी आणि डी इलेमेंट आहे अँड देअरफॉर द गिवन स्टेटमेंट इज ट्रू. आपल्याला रिझन लिहायचं आहे, सिन्स ऑल द एलिमेंट ऑफ सेट सी आर प्रेझेंट इन ए. ना क्वेश्चन नंबर 2, टेक द सेट ऑफ अ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20 ॲज अ युनिव्हर्सल सेट. 1 to 20ला आपल्याला काय म्हणायचं आहे, युनिव्हर्सल सेट घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आपण घेतला आहे बघा, यू इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 सो ऑन टिल 20. हा आपला काय आहे, युनिव्हर्सल सेट. ठीक आहे. त्यामध्येच आपल्याला अजून एक क्वेश्चन विचारला आहे, शो सेट एक्स अँड वाय युझिंग अ वेन डायग्राम. ठीक आहे. मग क्वेश्चन त्यातला 1 बघा, एक्स इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर अँड एक्स इज ग्रेटर दॅन 7 अँड लेस दॅन 15. ठीक आहे. आपला एक्स काय आहे, ग्रेटर दॅन 7 आहे अँड लेस दॅन 15 आहे. ठीक आहे. तर असे कुठले नंबर आहेत जे ग्रेटर दॅन 7 आहेत आणि लेस दॅन 50 आहे. Therefore x is equal to we get 8, 9, 10, 11, 12, 13 and 15. 7 आणि 15च्या बिटवीन नंबर कुठले आहेत, 8 to 14. आता सेट यू आणि सेट एक्स ह्याचा आपल्याला काय काढायची, वेन डायग्राम. ठीक आहे. बघा, वेन डायग्राम काढताना सगळ्यात पहिलं आपल्याला काय लिहून घ्यायचं आहे, एक सर्कल ड्रॉ करायचं आहे. सर्कलमध्ये पहिला एक्सचे इलेमेंट लिहून घ्यायचे आहेत.
ठीक आहे. एक्समधले जे पण सेट एक्समध्ये आपल्याला जे पण इलेमेंट आहेत ते आपण सर्कलमध्ये लिहायचे आणि त्यानंतर सर्कलच्या बाहेर एक आपण स्क्वेअर ड्रॉ केला आणि एक्स लिहून झाल्यानंतर यूमध्ये जे पण इलेमेंट उरले आहेत ते सगळे आपण कुठे लिहायचे आहेत, बाहेर लिहायचे आहेत. ठीक आहे. नाव नेक्स्ट वन, y is a set of all y such that y belongs to natural number. y is a prime number from 1 to 20. ठीक आहे. तर 1 to 20 मध्ये कुठले प्राईम नंबर आहेत अँड देअरफॉर y इज इक्वल टू 2, 3, 5, 7, 11, 13, 17 अँड 19. बरोबर आहे. 1 to 20 मध्ये आपण काय लिहिले, प्राईम नंबर. हा मिळाला आपल्याला वाय सेट. ठीक आहे. अगेन आपल्याला याची काय डायग्राम काढायची, वेन डायग्राम. ठीक आहे. वेन डायग्रामसाठी आपण पहिला एक ओव्हल काढायचा. ओव्हलमध्ये आपण काय काढणार आहे, वायचे जे काही इलेमेंट आहेत ते आपण ओव्हलमध्ये लिहायचे आहेत आणि यूमधले जे पण रिमेनिंग इलेमेंट आहेत ते सर्व बाहेर लिहायचे आहेत. तर बघा अशा प्रकारे या क्वेश्चनमध्ये आपण सगळ्यात पहिले युनिव्हर्सल सेट लिहून घ्यायचा, दॅट इज 1 to 20 नंबर. त्यानंतर एक्स जो पण आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे त्याचा आपण सेट लिहून घ्यायचा आणि त्याची वेन डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची. ठीक आहे. त्यानंतर वाय, त्याचा आपण सेट लिहून घेतला आणि मग यू आणि वाय याचा यूज करून आपल्याला ही वेन डायग्राम ड्रॉ करायची. मग क्वेश्चन नंबर 3, यू इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1, 2, 3, 7, 8, 9, 10, 11, 12. ठीक आहे. यू आपल्याला ऑलरेडी गिवन आहे, यू म्हणजे युनिव्हर्सल. नाव पी, सेट पी इज इक्वल टू 1, 3, 7, 10. त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 1 काय आहे, शो द सेट यू. ठीक आहे. यू आपल्याला सेट पी अँड पी कॉम्प्लिमेंट बाय वेन डायग्राम. ठीक आहे. बघा पी कॉम्प्लिमेंट असं लिहितात. ठीक आहे. तर आपल्याला काय यू सेट पी आणि पी कॉम्प्लिमेंट हे आपल्याला वेन डायग्राम टू काय करायचे, शो करायचं आहे. ठीक आहे. त्यासाठी सगळ्यात पहिला यू आपल्याला जो गिवन आहे तो आपण लिहिला. त्यानंतर पी जो आपल्याला सेट गिवन आहे तो आपण लिहिला. बघा पी कॉम्प्लिमेंट आपल्याला कसं काढायचं आहे, सेट यू आणि सेट पी या दोन्ही सेटला आपल्याला कम्पेअर करायचं आहे. पी आणि यूमध्ये जे कॉमन इलेमेंट आहे ते आपल्याला कट करायचे. फॉर एक्झाम्पल बघा पीमधलं कुठलं कॉमन इलेमेंट आहे, 1. ठीक आहे. त्यानंतर 3, त्यानंतर 7 जो यूमध्ये पण आहे आणि सेट पीमध्ये पण आहे, देन 10. ठीक आहे. हे कट केल्यानंतर जे पण यूमध्ये सेट यूमध्ये जे रिमेनिंग इलेमेंट आहेत ते आपल्याला कुठे लिहायचे आहेत, पी कॉम्प्लिमेंटमध्ये. सो देअरफॉर पी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 2, 8, 9, 11, 12. ठीक आहे. पुन्हा एकदा मी सांगते बघा, पी कॉम्प्लिमेंट काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सेट यू आणि सेट पीला कम्पेअर करायचं. पी आणि यूमध्ये जे पण कॉमन इलेमेंट आहेत ते कट करायचे आणि यूमध्ये जे रिमेनिंग इलेमेंट राहतात ते आपल्याला कसे लिहायचे आहेत, पी कॉम्प्लिमेंट म्हणून लिहायचे आहेत. ठीक आहे. याच क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं आहे की वेन डायग्रामनी हे जे आपण सेट लिहिले आता हे सेट आपल्याला वेन डायग्रामनी काय करायचं, शो करायचं. तर वेन डायग्रामसाठी सगळ्यात पहिला काय काढायचं, ओव्हल काढायचा. त्याच्यामध्ये पीचे जे काही इलेमेंट आहेत 1, 3, 7, 10 ते लिहून घ्यायचे. त्यानंतर बाहेर एक स्क्वेअर काढला, त्याच्यामध्ये जे पी कॉम्प्लिमेंटचे इलेमेंट आहेत ते लिहून घ्यायचे. दॅट इज 2, 8, 9, 11, 12. ठीक आहे. त्याच्या बाहेर आपल्याला लिहायचं यू, दॅट इज अ युनिव्हर्सल सेट. म्हणजे यूमध्ये काय आहे, पी पण आहे आणि पी कॉम्प्लिमेंट पण आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण त्याची वेन डायग्राम ड्रॉ करायची आहे. नाव सेकंड, त्याच्यातच आपल्याला क्वेश्चन विचारला आहे की व्हेरीफाय पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. ठीक आहे. तर आपला यू आपण गिवन तसंच लिहिला, त्यानंतर पी पण आपल्याला गिवन होता तो आपण लिहिला. पी कॉम्प्लिमेंट जो आता आपण इथे काढला तो आपण इथे लिहिला. त्यानंतर तुम्ही बघू शकता पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट जर आपल्याला काढायचं असेल तर पी कॉम्प्लिमेंट आणि यू यांना काय करायचे, कम्पेअर करायचे. तर पी कॉम्प्लिमेंट आणि यूमध्ये कुठले कुठले कॉमन नंबर आहे, 2. ठीक आहे. बघा 2, त्यानंतर 8, त्यानंतर 9, त्यानंतर 11, त्यानंतर 12. हे जे नंबर आहेत हे यूमध्ये पण आहेत आणि पी कॉम्प्लिमेंटमध्ये पण आहेत. तर ते नंबर आपण काय केले, कट केले. तर पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंटमध्ये आपल्याला काय राहिले बघा, 1, 3, 10. ठीक आहे. मग आता 1, 3, 7, 10 हेच नंबर आपल्याला
सेट पीमध्ये पण आहेत बघा. सेट पीमध्ये पण काय आहेत 1 3 7 10 आणि पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंटमध्ये पण आपल्याला तेच नंबर मिळालेत बघा 1 3 7 10. म्हणजेच आपल्याला काय प्रूफ झालं की पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. म्हणजे पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. ठीक आहे. ना क्वेश्चन नंबर 4. A is equal to curly bracket 1 3 2 7. Then write the 3 subset of A. Aचे आपण कुठलेही सबसेट लिहायचे. ठीक आहे. ह्यात तुम्ही कुठलेही सेट लिहू शकता. मी एक्झाम्पल म्हणून 3 सबसेट लिहिलेत बघा. B इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 3, C इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 2,1, D इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1,2,7. ठीक आहे. म्हणजे एक नंबर सोडून कुठलेही 3 नंबर आपण काय करू शकतो, शफल करून त्याचा सबसेट लिहू शकतो. सबसेट म्हणजेच काय, आता आपण काय लिहिलं, बी हा एचा सबसेट लिहिला म्हणजे बी मधला इलेमेंट हा एमध्ये असला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 4 आत्ता बघितले. पुढचे क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. आय होप की तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 4 व्यवस्थित समजला असेल.